लाडकी बहीण योजनेवरून आता सत्ताधारी विरोधकांमध्ये वेगवेगळे आरोप होऊ लागले। संजय राऊतांनी महाविकास आघाडीची सत्ता आल्यास बहिणींना प्रति महिना 3,000 रुपये देण्याची घोषणा केली। योजना गेम चेंजर असल्यानंच विरोधकांना वरचढ आश्वासन देण्याची वेळ आल्याचा टोला महायुतीने लगावला। लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचा कलगीतुरा सुरू झालाय। लाडकी बहीण योजना राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरेल असा अंदाज महायुतीच्या नेत्यांना आहे। यावर संजय राऊतांनी मात्र टीका केली आहे। ही योजना टर्निंग पॉइंट नव्हे तर युटर्न असेल असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। टर्निंग पॉइंट वगैरे काय ना, अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत। ती काही नवीन योजना नाही, त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही। महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेचं अनुदान 3,000वर नेण्याची ग्वाही संजय राऊतांनी दिलेली आहे। 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंदे। लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना, या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी। आमचं सरकार आहे तेव्हा 1,500चे आम्ही 3,000 करू, आमचा शब्द आहे। संजय राऊतांना 3,000 रुपयांची घोषणा करावी लागली। यावरून लाडकी बहीण योजना किती खोलवर रुजली आहे हे स्पष्ट झाल्याचा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे। म्हणजे संजय राऊतांनी लाडकी बहीण योजना किती तळागाळात रुजली आहे हे त्यांना माहीत झालेलं आहे। रक्षाबंधनाच्या 3 दिवसापूर्वीच प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। शिवसेनेनं देखील संजय राऊतांवर टीका केली आहे। एका चांगल्या योजनेचं संजय राऊत राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे। संजय राऊतजींना सांगू इच्छितो की लाडकी मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय योजना आहे आणि म्हणून 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी केली, तर याचा राजकारण करण्याची काय गरज नाही आहे। लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांच्या पसंतीस उतरली आहे। फक्त कोणा एकाला त्याचं श्रेय जाऊ नये यासाठी आरोपांचा शिमगा देखील आता सुरू झाला आहे। अकोल्याहून अमोल नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।